तुमचा ब्रेन सतत ओव्हरथिंक का करतो तर याबद्दल आज मी बोलणार आहे की रात्री झोपताना एकच विचार 10 वेळा डोक्यात फिरतो. हे असं का झालं, उद्या काय होईल, मी चुकीचं तर काही केलं नाही ना. तर तुमचा ब्रेन तुम्हाला त्रास देत नाहीये, तो तुम्हाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आता जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसते तेव्हा ब्रेन पुन्हा पुन्हा त्याच विचाराकडे जातो, कारण त्याला सर्टन्टी आणि सोल्युशन हवं असतं. तर तुम्हाला तुमच्या ओव्हर थिंकिंगवर काम करायचं असेल तर या 3 स्टेप नक्कीच करून पहा. पहिली गोष्ट म्हणजे जो विचार येतो त्याला थांबवा. स्वतःला सांगायचंय की हा फक्त एक विचार आहे. दुसरी गोष्ट, त्या विचाराला लिहून काढा. आणि तिसरी गोष्ट की यावर मी आता काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारा. उत्तर जर असेल तर एक छोटी ॲक्शन घ्या. उत्तर जर नसेल तर स्वतःला सांगा की हे आता माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि मी ते एकतर सोडून देणं आवश्यक आहे. कारण ओव्हर थिंकिंग कमी होतं विचारांशी लढून नाही तर त्यांना योग्य दिशा देऊ. तर आज रात्री या 3 स्टेप रिसेट करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच रिसेट लिहा. अशाच प्रॅक्टिकल माइंडसेट, हॅपीनेस अँड सेल्फ ग्रोथ टेक्निकसाठी मला नक्की फॉलो करा. कारण मन बदललं की अनुभव बदलतो आणि अनुभव बदलला की आयुष्य बदलायला सुरुवात होते.